जबलपूर महामार्गावरील असलेल्या मनसर येथील प्रख्यात रामधाम येथे आज दिनांक 18 एप्रिलला चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठान, रामधाम मनसर तथा आधार बहुउद्देशीय संस्था, महिला व बालविकास विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, एकात्मिक आदिवासी विभाग, प्रकल्प महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा थाटात पार पडलाय। यावेळी तब्बल 25 जोडप्यांचे राज्यमंत्री आशिष जयस्वाल, माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे, सौ संध्याताई चंद्रपाल चौकसे, माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश डोंगरे सह विविध राजकीय मंडळी तथा मान्यवरांच्या उपस्थितीत शुभमंगल कार्य पार पडले। विशेष म्हणजे रामधाम येथे आजपर्यंत पार पडलेल्या आदर्श सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात आजपर्यंत 1339 जोडप्यांचे शुभमंगल झालेले होते। त्यात यंदाच्या 25 जोडप्यांची आणखी भर पडली। ज्यांची लग्न करायची सोय तथा तेवढी कुवत नाही अशा हजारो जोडप्यांचे त्या ठिकाणी पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे हे रामधाम येथे निःशुल्क विवाह आटपवून देत आहेत, हे उल्लेखनीय आहे। गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांचे हे कार्य अविरत सुरू आहे। आईच्या सांगण्यानुसार आपल्या उत्पन्नाचा 10% वाटा ते सामाजिक कार्यावर खर्च करीत असतात। आज दिनांक 18 एप्रिलला सकाळी 10:30 दरम्यान मनसर येथील एका जिल्हा परिषद शाळेतून नववर वधूंची बँड व डीजेच्या तालावर थाटामाटात वरात निघाली होती। ती मनसर गाव भ्रमण करीत असताना रामधाम येथे पोहोचली। यानंतर मंडपाच्या गेटवर सर्व जोडप्यांचे चंद्रपाल चौकसे, पत्नी संध्याताई चौकसे तथा मुलगा गौरव चौकसे यांच्यातर्फे स्वागत करण्यात आले। यानंतर सर्व नववर वधूंचे परंपरेनुसार लग्न विवाहाचे पुढील कार्य सुरू झाले। इकडे स्टेजवर राज्यमंत्री आशिष जयस्वाल उपस्थित होताच दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम पार पडला। यानंतर मंगलाष्टके होऊन विवाह सोहळा पार पडला। कैलास उईके, मनोहर परतेकी, शामराव सलामे, लक्ष्मण उईके, विठोबा मरसकोल्हे या भूमक मंडळींनी जोडप्यांचा विवाह लावून दिला। विवाह सोहळ्यादरम्यान येथे परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते, तेव्हा त्यांच्या भोजनाची उत्तम व्यवस्था तथा वधूवरांना आहेर सुद्धा देण्यात आला। यानंतर स्टेजवरील समस्त मान्यवरांचा सत्कार सोहळा पार पडला। त्यात राज्यमंत्री आशिष जयस्वाल, माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, सृष्टी सौंदर्य परिवारचे अध्यक्ष ऋषिकेश किंमतकर, डॉक्टर अभिविलास नखाते, चंद्रशेखर भोयर, चंद्रशेखर आरगुलवार, माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश डोंगरे, रमेश समर्थ, सुरेश समर्थ, संजय पवार, एपी दरवारे, रमेश लांजेवार, नरेंद्र धुवारे, श्याम गायकवाड यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। संचालन अनिल वाघमारे यांनी केले। लग्न एक कार्य उरकवताना पालकांची आर्थिक तथा सर्व परीने अक्षरशः दमछाक होत असते, तेव्हा चंद्रपाल चौकसे यांनी आजपावेतो हजारो विवाह सोहळे मोठ्या सहजतेने उरकवले असून या कार्याबद्दल ते परिसरात कौतुकाचे मानकरी ठरलेले आहे। हे कार्य ते अविरत सुरू ठेवणार असल्याचंही ते या लग्न सोहळ्यादरम्यान 2 शब्दीय भाषणात बोलले। यावेळी निवडणुकीदरम्यान खोटे आश्वासन देणाऱ्या नेत्यांवर कठोर टीका केली आहे व मी आमदार झालो असतो तर नवविवाहित जोडप्यांना मिळणारे 25,000चे आर्थिक सहाय्य 1 लाख रुपयांवर नेले असते असे म्हणत, तरी सुद्धा मी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या मागे लागून 1 लाख अर्थसहाय्य करेल असेही चौकसे यांनी बोलले आहे। जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी राजू कापसे, उपसंपादक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.